नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 8 फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आहे गजानन महाराज प्रकट दिन. गजानन महाराजांचा विजय हा ग्रंथ खूप पवित्र आहे. याचे पठण केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. गण गण गणात बोते हा मंत्र गजानन महाराज बोलत असत. तर या दिवशी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा ग्रंथ जर आपल्याकडे असेल तर त्याचं नक्कीच आपल्याला पठण करायचं आहे. गजानन महाराजांनी कुष्ठरोगांची खूप मोठ्या प्रमाणात सेवा केली. तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या दिवशी नक्कीच तुम्ही मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. नंतर अष्टीगंध, हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे, पुष्प अर्पण करायचे, धूपदीपाने ओवाळायचे आणि आरती करायची. आपल्याला नैवेद्य म्हणून पिठलं, भाकरी, कांदा, मिरचीचा ठेचा असा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. कारण गजानन महाराजांनी नेहमी कोणीही उपाशी राहणार नाही यासाठी ते प्रयत्नशील असत. त्यांनी कधीही माणसामध्ये भेद केला नाही आणि पत्रावळीवर जर अन्न शिल्लक राहिलं असेल तर ते स्वतः ते ग्रहण करत असत. तर असे हे गजानन महाराजांचा आपल्याला प्रकट दिन साजरा करायचा आहे. शेगावला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान चालतं आणि हे एकमेव असं ठिकाण आहे की जिथे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज चालतं आणि इथे स्वच्छतासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ठेवली जाते. तर आपल्याला या दिवशी ज्या सेवा करणं शक्य होईल त्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि गजानन महाराज प्रकट दिन साजरा करायचा आहे. तुमच्या जवळपास जर कुठे असा प्रसाद असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. कारण बरेच भक्त या दिवशी पिठलं भाकरीचा प्रसाद ठेवतात आणि लोकांना बोलवतात. सर्वांना श्री स्वामी समर्थ.